फायबर खोदकामाचा पुन्हा फटका. 4 दिवसात दुसऱ्यांदा फुटली सांगलीतील मुख्य जलवाहिनी. सांगली शहरातील संजयनगर परिसरात एअरटेल फायबर कंपनीकडून ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामातील निष्काळजीपणामुळे अवघ्या 4 दिवसात दुसऱ्यांदा महापालिकेची मुख्य पाणी पुरवठा जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया गेलेलं आहे. संजयनगरसह अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पहिल्या घटनेनंतर काम थांबवण्याच्या सूचना देऊनही पुन्हा खोदकाम झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने फायबर केबल टाकण्यास परवानगी दिली होती, मात्र जलवाहिनी परिसरात खोदकामापूर्वी पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधण्यात आला नव्हता. शनिवारी टेलिफोन गोडाऊन परिसरात जलवाहिनी फुटल्यानंतर काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही मंगळवारी रात्री जुबली औद्योगिक वसाहत परिसरात खोदकाम करण्यात आलं आणि पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे चैतन्यनगर, सुभाषनगर, अभयनगर, यशवंतनगर, दत्तनगर, साईनगर, गीता साईनगर, हडको कॉलनी, सूर्यनगर, जिजामाता कॉलनीतील नागरिकांना मंगळवारी आणि बुधवारी अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागला. घटनास्थळी नगरसेवक हर्षवर्धन, प्रतीक पाटील आणि रमेश सरजे यांनी पाहणी करून तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईची मागणी करत आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संजयनगर.